नमस्ते. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा सर. प्रकाश बापूस मुठुटे, राहणार रोही, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आपली जी कलंगड्याची व्हरायटी आहे, कलंगड्याची व्हरायटी कोणती हो? शुगर फॅक्टरी व्हरायटी. शुगर फॅक्टरी. हो. बर, म्हणजे फॅक्टरी वगैरे चालू केली? नाही, शुगर फॅक्टरी एक नवीन नवीन म्हणायला काय हरकत नाही. एवढा माल लागलेला आहे म्हणजे फॅक्टरीज आहे म्हणायची. फॅक्टरी जेवढं माल तयार होतो तेवढं आपल्या रानात फॅक्टरी आहे. हे पण आपल्या कलंगड्याची फॅक्टरीज आहे, हे की नाही? तर ही जे आपण क्षेत्र बघतोय, टोटल किती एकर क्षेत्र आहे हो सर? टोटल 2 एकर 10 गुंठ क्षेत्र आहे टोटल. बर, त्यातले त्यात आपण वेगळा बदल काय केलाय यात शेती वैद्यकीयवर 1 एकर 5 गुंठ आणि रासायनिक 1 एकर 5 गुंठ केलेलं आहे. आपण सगळा प्लॉट 2 एकर सगळं केलेलं नाही वैदिकवर. का बरं केला नाही? एसटी वैदिकची आणि रासायनिकची काय फरक आहे ते आपल्याला प्रत्यक्षात तुलना बघायची. तुलना बघायची. बरं, ह्यात आता वेगळं पण तुम्हाला काय जाणवते? आता भरपूर तुलना म्हणजे फरक आहे. काय? कलिंगडाची साईज आहे, क्वालिटी आहे, त्यानंतर त्याचं येलाची फळाची संख्या आहे आणि वेल एकदम गार. वेल्टिंग वर गेले नाही, तिकडले तरी वेल्टिंग वर गेलेले थोडंफार. हो. आता हे आपण रोपातलं अंतर किती फूट आहे सर? रोपातलं अंतर 1.5 फूट. 1.5 फूट आहे आणि सरीतलं अंतर 4.5 फूट आहे. 4.5 बाय 1.5 वर लागेल की? 4.5 वर 1.5. मी जरा वर झूम करतोय सर. पलीकडे जर बघायला गेलो सर, 1 इंच सुद्धा कुठे ही जागा शिल्लक राहिलेली नाही. सगळं जाणवे आपल्याला. आणि वेल जर बघायला गेलो, आज कितवा दिवस आहे सर? आज 49वा दिवस, 59 दिवस आहे. 59 दिवस झाले, हे का नाही? 8 दिवस अजून हार्वेस्टिंगला किती दिवस अवकाश? अजून 7 ते 8 दिवस हार्वेस्टिंगला अवकाश. आपण एक कलिंगड आता कापून बघितलं, हे का नाही? किती लाल झाले सर? जवळजवळ 90% लाल झाले, लाल भडक झाले, हे का नाही? आणि गोडीला जर बघितलं आपण, गोडी किती आहे सर? गोडी भरपूर आहे. भरपूर गोडी. 2च कलिंगड कापलं, सरलं का सर आपल्याला? नाही सरलं. बरोबर, आहे का नाही? एवढं गोडी आणि एवढी त्याची लाल कलर आलेला आहे, का नाही? वजन किती आहे का कलिंगडाचं बघितलं आपण? 5 किलो 200 ग्रॅम झालं बघा, है का नाही? म्हणजे सरासरी आपण एक साधारण फळ काढलं होतं, लय पण मोठं काढलं नव्हतं, मिडियम साईजचं काढलं होतं. तर आपल्या एका वेळेला आता फळांची संख्या किती आहे? फळांची 3 संख्या आहे बघा एका वेळेला. कमीत कमी 3. कमीत कमी 3 आहे. कमीत कमी. माझ्यातलं तुझ्यातलं अंतर किती आहे? 5-6 फूट आहे, है का नाही? ह्या 6 फुटातलं आपण फळ मोजूया आता. मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि इथं बघायचंय काय? 18 फळ आहेत. किती अंतरात? 6 फुटाच्या अंतरात 18 फळ आहेत. आणि वजन काय सर? ते जर उचलून दाखवा बरं सर. एक फळ आता हे उचलून बळले, असं अंदाजे वजन किती दाखवते? ह्याचं अंदाजे 4-4.5 किलोचे असतात. सगळ्यांच्या हातात फळ आहे सर. बघा बरं, तुम्ही पण एक उचला तिथलं, आहे का? तुम्ही उचला, आहे का नाही? सगळ्यांच्या हा जवळजवळ एक कलिंगड आहेत, आहे का नाही? जबरदस्त अगदी साईजी झालेली आहे, है का नाही? मी ह्यात सरासरी दिसते बघा. ह्यात एकही फळ असं मोठं कुठलं म्हणजे लहान राहिलेलं नाही, सगळी अशी मोठी आहेत. वजनावर पण भरपूर आहे का नाही? वजन जबरदस्त लागतंय. प्रत्यक्षात आपण वजनच केलेलं पण आहे. आपण जे मार्केटला जे कलिंगड विकत घेतो, तिची एवढी साईज आणि एवढी लाल कलर असतो का हो? नसतो. नाही. ह्या वर्षी तुम्हाला वेगळं पण काय जाणवते? वेगळं पण म्हणजे हेच की आता क्वालिटी म्हणा किंवा हे जे वजन किंवा फळाची साईज, एका वेळेला संख्या, गर. असं फळ कधी असं एवढ्या अंतरात एवढी फळं जास्त लागले कधी बघितलीच नाही अजून. 6 फूट अंतरात किती फळं लागली सर? 18 फळं लागली. 18 फळं लागली. असं जर आपलं अंतर बघायला गेलो सर, रनिंग फूट किती लांब आहे हो? हे जवळजवळ 1200 फूट आहे. 1200 फूट रनिंग फूट आहे लांबीला, आहे ना? एका एकरात आता रोपांची संख्या किती बसवली सर? एका एकरात 15,000 रोपं बसवली. 15,000 आहेत. सरासरी एका वेलीला हे किती आहेत कलिंगड? 3 कलिंगड. कमीत कमी 3 आहे. कमीत कमी 3 आहे. आता एका कलिंगडाचं वजन किती झालं सर? सरासरी 3 किलो धरूया. 5 किलोचं आपण बघितलं, 5-200. 5-200 धरलं, कमीत कमी आपण 3 किलो धरू, कमीत आहे की नाही? 3 किलो आम्ही कमीत कमी धरलं. ह्याच्या पुढेच आहे सरासरी 15,000 रोप गुणुले 3 फळ किती झाले फळ? 45,000 फळ झाले. 45,000 किती झाले? फळं झाली नुसती. त्याचं वजन 3 किलो. 3 किलोनी जरी धरलं, 3-12 म्हणजे 135 टन. फ्यूज उडून धरलं, ऐकणाऱ्याची काय होईल? फ्यूज उड. जशी आपली
ट्रान्सफॉर्मरची फीज उडते का नाही तशी लोकांच्या फेजा उडतील. उडतील आपण एवढं मोठं सांगायला नाही नको. हो, बरोबर. 2 फळं धरू, बरोबर की. 15,000 तरू, हा. रोप 15,000, हा 2 फळं 30,000 फळे झाली. 30,000 फळं झाली. एका गुणिले फळाचं 2 किलो धरू आपण, 30 दुनी 60 टन माल झाला. 60 टन माल 2 किलो का हो सरासरी 3 किलो बसते आहे. हो खरं लोकांचे फेजा उडणार आहेत ना ऐकून. लोक काय म्हणतात ही अतिशक्ती लय काय मोठं आता हे सांगतात. वजन केलेलं 5 किलो 200 ग्रॅम आहे. आता परवा सर सांगली जिल्ह्याचं हे एक 4.5 किलो आहे वजनच आहे आणि ना, 2 किलो का धरता वजन 3 जरा काटा कुठं आहे? केलं आपण. आता केला 5 किलो 200 ग्रॅम सरासरी आपण एका फळाचं वजन केलं. बरोबर. तरी सुद्धा आपण काय म्हणतो लोकांना हे पटत नाही. आता जे सांगली जिल्ह्यात मध्ये परवा पेपरला हे आला होता आणि आपण व्हिडिओ पण केला होता सर. बरोबर. 20 गुंठ्यात 30 टन अहो वजन करून ते पटत नाही लोकांनी खरं. ते पटलं नाही. हो. मग त्याच्यावर लोकांनी बरेच कमेंट्स केल्या हा. आहे का नाही. मग आता आपल्यात सुद्धा हीच परिस्थिती घडते सर. हो हो 100 30,000 फळं गुणिले 3 गुणिले 3 90 टन एका एकरात म्हणजे आपण हे करलं आहे का नाही. हा. म्हणजे हे लोकांना पटलं का सर. बरं नाही पटणार. म्हणजे हे विक्रमी उत्पादन सर कुठे निघू शकतंय फक्त एससीटी वैदिकच्या शेतीतच होऊ बरोबर शकते. आहे. शेती वैद्यच्या है का शेतीत नाही? होऊ शकते. तर आपण ह्या प्लॉटसाठी काय काय वापरलं आणि कसं वापरलं तर माहिती द्या सर सविस्तर. आपण ह्या प्लॉटसाठी पहिला कृषी अमृत त्याच्याबरोबर RNPH चा डोस कधी दिला स्टार्टिंगला अजून सऱ्या सोडायच्या आधी ते देऊन बेसळ डोस देऊन सरीमध्ये बेसल दिला. मध्ये काच पाडून बेसळ डोस टाकून सरी मिजवून ते सफाई करून मग मल्चिंग वगैरे हातरलं आपण. बरं. हा आणि मग त्यानंतर रोपाची लागण केली. हा. हा. त्यानंतर काय काय ड्रिप ऍप्लिकेशन काय केलं स्प्रे काय दिली जरा सांगा सविस्तर. ड्रीप मधनं काय प्रत्येक ह्याला सॉइल चार्जर म्हणजे चालूच आहे continue चालू आहे. जवळजवळ आजपर्यंत जवळजवळ 20 ते 25 लिटर सॉइल चार्जर सोडलं 1 एकरासाठी. हो हो. बरं आणि त्यानंतर मग हे आहे त्याची फ्रूट चार्जर क्रॉप चार्जर बरं एससीटी वैदिकच्या सगळ्या उत्पन्नाचा आपण वापर केला. सगळा एससीटी वैदिकची जी संकल्पना आहे आता एकाच एकरात आपण केली आहे का नाही. जर 2 एकराला केलं असं काय झालं असतं उत्पन्न अजून भरपूर मिळालं असतं. हा आता जी केमिकल मध्ये जी आता परिस्थिती आहे त्या प्लॉट मध्ये त्यात काय वाटतं तुम्हाला त्यात किती जवळजवळ आता ह्या प्लॉट मध्ये एसटी वैदिक केलं असतं तर आणि 50-60 हजार मला एक्स्ट्रा मिळाले असते त्यात एक्स्ट्रा उत्पादन मिळाले असते. मग ह्यात आजपर्यंत खर्चाचा अनुभव काय तुम्हाला त्या प्लॉट मध्ये ह्या प्लॉट मध्ये खर्चातल्या परिस्थिती काय खर्चाचा म्हणजे सेम थोडंफार सेमच आहे. खर्च तेवढा झालाय सेम. उत्पादनात किती वाढ होईल 50,000 रुपये लॉस मध्ये आम्ही त्याच्यापेक्षा रासायनिकपेक्षा ह्यात म्हणजे जास्त निघणार आहे. खर्च तेवढा झाला तेवढाच. खरं उत्पादन आपलं 50,000 रुपये कमी मिळतं. किती दिवसात 65 दिवसात. आणि त्या क्वालिटी ते चांगली म्हणजे दर बी मिळणार त्या मानाने क्वालिटी गोडी. सर आज जर बघायला गेलो आज रेट काय हो मार्केटची परिस्थिती आता 10-12 चालू आहे की नाही. हो हो. जर आपण सरासरी जर 60 टन जरी धरलं एकरात म्हणजे 6,000 रुपये झाले की 6 लाख रुपये झाले एकराचे. होय. खर्च किती केला सर एकरात. खर्च जवळजवळ 50,000 आला असेल है नाही. हो 50,000 रुपये शिल्लक किती राहिले सर 5.5 लाख. 5.5 लाख रुपये किती महिन्यात किती महिन्यात 65 दिवसात 2 महिने जरा 2 महिन्यात 2 महिन्यात 5.5 लाख रुपये. अजून म्हणते सर वरचे 50,000 रुपये गेले खर्चालाच गेले तरी राहिले 5 लाख रुपये. महिन्याला किती शिल्लक आहे पगार किती आहे तुम्हाला पगार काय 2.5 लाख रुपये. क्लासरूम अधिकाराला तर आहे का सर. नाही तुम्हाला जर आज गव्हर्नमेंटची नोकरी दिली बिगर इंटरव्ह्यू तर तुम्ही कराल काय. नाही हेच करणार का बरं 2.5 लाख रुपये पगारच पडला हो महिन्याला आहे का नाही. आणि तुम्ही मनाचं मालक आहे हो. होय. ज्यावेळेला क्लासरूम अधिकार असतात त्यावेळेला त्यांना वेळेचं बंधन असतं. होय टाइम टू टाइम. जर थंब त्या टायमात जर नाही दिला तर काय होईल त्यांचा पगार कट होतो. 1 दिवसाची हे पडले ना हापडे. जर 1 तासभर लेट गेला नाही सर हापडे पडते त्या मशीनीत. इथं तुम्ही तासभर लेट या तासभर लेट काम करा मनाचे मालक आहे. आणि जो आनंद इथं आहे तो नोकरी करण्यात आनंद नाही. आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आहे की नाही. ज्यावेळेला तुम्ही नोकरी कराल त्यावेळेला तुम्हाला जिथं देईल राजस्थानला दिलं तर राजस्थानला सुद्धा जाऊन तुम्हाला नोकरी करावं लागेल आहे का नाही. कुटुंबासोबत राहू शकत नाही. आणि ह्यात जो आनंद आहे सर आनंद आहे का हो. भरपूर आनंद आहे का नाही. ह्यात आनंद कसा आहे हो तुम्हाला काय वाटतंय प्लॉट बघून सगळं समाधान. आता तुम्ही कलिंगडाचे बाकीचे प्लॉट बघितले असतील आहे की नाही. त्या प्लॉट मध्ये आणि ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला वेगळं पण काय जाणवतं. बराच फरक आहे. बराच म्हणजे काय वेगळं पण काय आहे. रासायनिक खतावरती म्हणजे रासायनिक खतावरती जे केलेले प्लॉट आहेत ना त्यावरची रोगराई भरपूर असते. त्या प्लॉटवर फक्त रोगावरच काम केलं जातं.
ह्या प्लॉटवर पोषणावर खर्च केला पोषण आहे की नाही? बरोबर. जमिनीवर सगळं जमिनीवर सगळा खर्च करावा लागतो. म्हणजे राम सर नेहमी सांगतात बघा. आणि क्वालिटी जी आहे किंवा यातला जो गर आहे हा जणू काय त्यात साखरात घातली काय असं वाटते आहे की नाही? एवढी गोड आहे त्याची. गुढी आहे. आता 2च कलिंगड कापलं सर, तुम्ही नव्हता मगाशी, तो आनंद घेण्यासाठी. तुम्हाला नंतर कलिंगड कापून दिलं जाईल, परंतु ते 2 कलिंगड सर आपल्याला 4-5 जणात सरलं नाही आहे की नाही? शेवटी जबरदस्तीनं त्या भयान संपवलं. गुढी कशी आहे? फुले साहेब तीच. काय गोडी होती हो? नाद करायचं असं कलिंगड कधी खाल्लं होतं का हो? तुम्हाला जाऊन काय हा आता ह्या मला वाटते जवळजवळ 4 सीझनला तर आम्ही कलांगड असलं खाल्लं नाही. किती? मी 4 सीझन झाले आता 4 वर्ष झाले म्हणा आता. 4 वर्ष झाली. होय. बर आम्ही ह्या पद्धतीचं कलांगड आतापर्यंत चवीला आम्हाला अजून बी मिळालं नाही. हं. आम्ही बाजारात विकत आणतोय खातोय घरात. हं. तर ती उगाच मानसिक नाही, समाधान उन्हाळ्यात गार खायचं म्हणून खातो. खायचं. हा पण ही जी काय क्वालिटी आहे हं. हिनाने अगोदरच सांगून ठेवलोय. हं. मला कमीत कमी 100 फळं असं लागणार आहेत की ते पाहुण्यांच्या पर्यंत नेऊन ते पोच करायचं. पोचवायचं आहे आम्हाला. ते बर. 4 पाहुणं आहेत, मेवणं हे ते सगळे. हा कारण ही एकदा चव दाखवायची आहे ती नानी. वैदिकची चव दाखवायची. वैदिकची काय म्हणजे क्वालिटी असते हा आणि तिच्यात काय एक आनंद असतोय. हा जे खाण्यात मन काय स्तुप्त होतंय हं. ते त्यांना देखील लक्षात येऊ दे आणि तिने देखील ह्या इकडे वळू द्यात. हं. असे एक ह्या दृष्टिकोनातनं त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे. पोचवायचं. ती हा, फळं. संदेश पोचवायचा तुम्हाला. संदेश पोचवायचा आहे. ठीक आहे सर. तर ही जे कोण व्हिडिओ बघेल त्याची फ्यूज उडल्याशिवाय राहणार नाही, राहणार नाही आहे का नाही? कल्पनेच्या बाहेर आहे. कल्पनेच्या बाहेरचं आहे. हो. आणि कल्पनेच्या बाहेरचं जर आपल्याला उत्पादन काढायचं असेल हा, तर एसीटी वैदिक शिवाय पर्याय नाहीये. नाही. हो. तर आपल्या भागातील जे काही शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी आता संदेश देईन की आता इथून पुढे वापरायचं झालं तर एसटी वैद्यकीयवर शेती केली पाहिजे. हं. उत्पन्न जरी जास्त पाहिजे असेल तर एसटी वैद्यकीयवर शेती केली पाहिजे. रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं असेल तर उत्पादन पण आणि क्वालिटी ST वर. क्वालिटी पण. हा. क्वालिटी आणि खरोखर जमीन. आहे. आहे का नाही? अण्णा सकाळी आमचा तुम्ही ऊस बघितला, तुम्ही सांगा की हो अगदी जबरदस्त. पूर्ण कांद्याच्या पातीगत होता हो, हो, आहे की नाही? कांद्याच्या दोन्ही पाती plot. दोन्ही प्लॉट. आणि या 1500 ते खोडीला भरणी केलोय. हं. तो प्लॉट असा कसा पिकअप भेटला आहे सुनीलला विचारा. होय जबरदस्त आहे. वरचीवर, होय. म्हणजे हे नुसतं कलिंगडाच्या बाबतीत नाही नाही, तर नाही, कुठल्याही सर्व बाबतीत, पिकांच्या बाबतीत सर्व पिकांच्या बाबतीत हे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झालं मिळतंय आपल्याला. एसटी वैद्यकीय वापरल्यावर मिळणार मिळणारच. 100% गॅरंटी. खात्री. हा. तर तुम्ही हो हे आज पोरग आनंदानं राहण्यात आलंय. हा उद्या ह्यो आमच्या एवढं झाला तर भविष्यात ह्याला रान राहायला पाहिजे काय नको रासायनिक वर करून. बर. हे एससीटी वैदिक मुळे ह्यो आनंदात ते राहणं हाय असं व्यवस्थित जमीन जिवंत ठेवणं महत्वाचं आहे आपल्याला. हा? उत्पादन तर मिळतंय ते मिळतंय आणि मिळतंय. जमीन पण जिवंत राहिली पाहिजे. हा जमीन जिवंत राहिली पाहिजे. बरोबर. हिचं पोरग उद्या हिचं लगीन झालं उद्या हिचं पोरग बी नाव काढायला पाहिजे हा. की बाबानं काय माझ्यासाठी काय ते करून मिळवलं ठेवलेलं नसलं तर आहे. जमीन तर पैसे चांगली पैसे ठेवला. राहणार नाहीत. बाबांनी जरी 10 कोटी जरी ठेवले तर 10 कोटी रुपये राहणार नाहीत. पण जमीन ही जमिनीत जे काही इन्व्हेस्टमेंट केली तीच राहणार आहे. अहो आम्ही आज सांगली जिल्ह्यात बघताव काय बाबळीची झाडं हा. ती मला वाटते आमचं सपत वय सपत आलं लहान असल्यापासून बघतावं ती झाडं वाढली करत ती जमीन काय तयार झाली मीठ नाही. फुटलेलं काय? मीठ फुटलेली. एवढी ही जी खराब काय जमीन काळाची गरज आहे हो. गरज आहे. नाही, की खरोखर. आज जमीन टिकवणं ही काळाची गरज गरज आहे, झाली गरज आहे. अगदी बरोबर आणि आहे. तिच्याबरोबर ह्या एससीटी वैदिकचा वापर करून उत्पादनात वाढ करून शेतकऱ्याला काय 4 पैसे म्हणजे मिळणार आहेत ती ह्या पद्धतीने मिळतील. बरोबर. रासायनिकनं आणि जरा ती पाठीमागच जाईल. अहो पण रासायनिक खतापेक्षा देखील उत्पादन जास्तच मिळते. जास्तच मिळते इथं. होय, वा. म्हणजे नक्कीच. सर ते कधी होणार माहितीये का? वापर केल्यानंतर वापर होते. केल्यानंतर. लोक जर काय म्हणजे सर पूर्ण वापर केला हवेत पाहिजे. गोळ्या मारणाऱ्यांची संख्या आता सध्या भरपूर आहे. नाही, ते- पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याचा वापर केला केला पाहिजे. पूर्ण चॅम्पियन. क्या बडा तो दम बडा दम बडा. आहे की नाही? हो. दम आज व्यापारी लोकांच्या देखील सर हं. हिला आज 10 रुपये 11 रुपये 12 रुपये काय रेट चालू असेल हं. तर ही क्वालिटी बघून ती एखादा रुपया मनानं वाढवून येणार बद्दल काय गॅरंटी Guarantee. 100% गॅरंटी खात्री आहे की नाही? आणि जागेवर येऊन जातात. हो. जागेवर जागेवर येऊन जातात. म्हणजे लोक व्यापाऱ्याच्या मागे लागायची गरज नाही नाहीये. ते स्वतः येतात इकडे. म्हणजे ही जी ताकद आहे सर ही क्वालिटी असल्याशिवाय होईल का हो? नाही नाही नुसती क्वांटिटी आहे, संख्या मस्त भरपूर आहे आणि गोट्या लागल्या. क्वालिटी महत्वाचं आहे. ही जुनी आहेत, हो. एवढी एवढी Quality गोटी झाली तर त्याचा काय उपयोग आहे का? हा, नाहीच की. ह्या साईजचं जर कलिंगड झालं तर साहेब व्यापारी आपल्या मागे लागेल. लागेल की, लागेल. आहे की नाही? हो. आपण व्यापाऱ्याला हुडकत जायची गरज गरज नाही. नाही. येऊन बघून गेलेत व्यापारी. बर. फक्त तुम्ही कधी काढताय ते तेवढं मला फोन करून सांगा. एवढं निरोप देऊन गेलेत. गेलेत. मोठ कधी करायचं हे संपणारच आहे आपलं. म्हणजे पसंत नाही म्हणत नाहीत. नाही नाही तर तुमचं कधी हार्वेस्टिंग करायचं ते सांगा. ते तर सांगा. पुण्य पसंत व्हायला अशी प्लॉट आहेत कुठं? आहे की नाही? सगळी काळी पडून आपापण उन्हानं पिकल्यात. हं. ती दाखवा की त्या बघा ते. आता ह्याच्यापेक्षा मोठं बघितले आम्ही. जरा बघा, जरा आवाज करून दाखवा बरं.
हलगी हा हलगी का आवाज आहे ना हलगी जरा बोट फिरवा जर त्यावर लष्ट कसं आहे बघा बरं. असं कापताना टार कोण वाजतंय ते आवाज कसा आला सर टार कसं खरोखर एवढा जबरदस्त आवाज आला त्याचा. आता कापायचं जाय आता अनेक कापायचं आहे आता हिने नव्हते यांच्यासाठी कापायचं जाय. काढताना कापताना कसा आवाज येतो बघितलं का. कड 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 आवाज आला बघा. कसा आहे लाल भडक नुसतं लाल नाही लाल भडक आहे. लाल भडक आहे अगदी. किती दिवसाचा प्लॉट आहे सर हा. हे 58 दिवसाचा प्लॉट आहे. किती दिवस अवकाश आहे अजून तरी 7 दिवस अवकाश आहे. अवकाश आहे ना. हो हो. बियाची लागण केली होती का रोपाची. रोपाची लागण केली ती है ना. कुठली व्हरायटी सर. शुगर फॅक्टरी. शुगर फॅक्टरी. हा. ओके. जर बघायला गेलो ह्यात सर अगदी एससीटी वैदिकची शुगर फॅक्टरीच आहे हो हो है की नाही. हो हो बरोबर. असं लाल कलिंगड कधी बघितलं होतं का सर. नाही हा कधी नाही. त्याच्या आधी आम्ही केलं पण असं लाल कधी नाही. कधीच अशी बघितलं. क्वालिटी नाही. अजून ह्याच्यापेक्षा डार्क होणार आहे. हो. अजून किती अवकाश आहे याला. अजून 7 दिवस अवकाश आहे. अजून ह्याच्यापेक्षा लाल भडक होणार आहे अजून. कमीत कमी एक 8 ते 10 दिवस अवकाश आहे बघा. एक आठवडा आहे. हे जर बी बघायला गेलो सर अगदी घर किती आहे ह्यात. आहे भरपूर बी घर. कमी आणि घर हो, जास्त आहे. जास्त आहे. आणि इकडे जाडी ही बी इथं कडेपर्यंत भरलेलं आहे. भरलेलं आहे है की नाही. आणि अजून 8 दिवस अवधी यायला अजून आठवडा. बघा. अजून याच्यात शुगर मोठ्या आणि प्रमाणात किती तयार सरांच्या होणार आहे. तोंडाला आवाज कसा आहे सर. जरा टेस्ट सांगा बरं. खावा खावा सर, खाऊन टेस्ट सांगा तुम्ही आम्हाला. पल्ले साहेब बसा. मन अगदी स्तुप्त म्हणजे काय ते विचारायचं काम नाही ते बुडी आहे. साहेब मगाच्या पेक्षा क्वालिटी आहे. है ना. नाही खरंच आणि आहे. सर बघा काऊन खरंच देतो हा? तुम्हाला. सर काय वाटते. शुगर ह्याच्यात जास्त आहे की हा? नाही. एक नंबर. एक नंबर. तिसरं कलिंगड सर आपण मार्केटला खातो अशी एवढी गोडी असते का हो. नाही. अहो हे टॅमॅटो सारखं जरा जरा तोडलं असतं का नाही हा. आम्हीच बसून निकलं असतं आणि लोक ऑटोमॅटिक आमच्याकडे आली असते बर अनेक कलांगड द्या म्हणून. है का नाही. हे एका वेळेला सगळं काढायला लागतंय म्हणून क्षेत्र जास्त प्रॉब्लेम आहे. असल्यामुळे आम्ही एकटे म्हणजे विकू शकत नाही. मार्केटिंग करायला अगदी बरोबर. हे जर टप्प्याटप्प्याने आलं असतं तर पैसे घ्यायचे कळायला नसते. लोक म्हणजे शेतकऱ्यांच्या रानापर्यंत आले असते हे थोडक्यात आपलं आले फळं असते. बघून. डायरेक्ट जर सेलिंगचा जर विषय असता तर व्यापाऱ्यांनी एकदा एका माणसाने जर खाल्लंय हा तर हुडकतच येणार येणार. 100% उडकत येणार. है का नाही. त्यावेळेला 5-10 रुपये जादा सांगितले तरी घेवा. घेऊन जा. बरोबर आहे सर. अहो असलं कलांगड हुडकून मार्केटला मिळत नाही. मिळणार नाही. त्या क्वालिटीचं मिळत नाही. एकदा जर व्यापाऱ्याने आम्ही आता चालू वर्षी बघा चालू वर्षी नाही म्हटलं तर 10-12 कलांगडे आणून खाल्ले. हा एक ही कलांगड असं नाही. एक पण असं कल्ली ह्याच्या बीच मिळालं नाही. अजिबात नाही. हे आमची बायको आता घरात नेलो की बायको सांगल हा हे कलांगडा आणि तुम्ही बी आणला होता तसा असं म्हणाल. नक्की सर. असं आहे जी क्वालिटी. क्वालिटी जबरदस्त आहे. काय तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं काय मिळालं सर. मार्गदर्शन आमचे ओढले सरांचं आहे. सर नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव सुनील हुल्ले हा राहणार रुई. माझी शॉपी वसगड्याला पण असते आणि रुईत पण असते. मोबाईल नंबर सांगा सर. 73 87 68 10 43. ओके सर.